गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे इयत्ता 8वीचे गणित. तर त्या गणितामध्ये आपण प्रकरण चालू केलेले आहे आज क्षेत्रफळ. तर हे जे क्षेत्रफळ आहे, तर या क्षेत्रफळावरचे मागील इयत्तेमध्ये सुद्धा गणित तुम्ही अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला पुढचा भाग जो आहे, तर तो आपण क्षेत्रफळ कशाचं काढतो. चौरसाचे क्षेत्रफळ काढतो, आयताचे क्षेत्रफळ काढतो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतो आणि त्याचबरोबर आपण काय करतो, काटकोन त्रिकोणाचे सुद्धा क्षेत्रफळ काढत असतो. म्हणजेच आपण काय करतो, बहुभुजाकृती जी आहे तर तिचे क्षेत्रफळ आपण काढत असतो. तर हे क्षेत्रफळ काढत असताना आपण चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, त्याचबरोबर चौरस किलोमीटर अशा एककामध्ये आपण ते नेहमी काढत असतो. तर आजचं जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, तर एका समांतरभुज चौकोनाचा म्हणजेच हे जे क्षेत्रफळाचं जे आपलं हे प्रकरण आपण चालू केलेले आहे, तर याच्यातला सराव संच बघा. सराव संच 15.1, सराव संच 15.1. तर हा सराव संच आहे. तर या सराव संचामधलं पहिलं गणित आहे, पहिलं उदाहरण आहे एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेंटीमीटर व उंची ही 11 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर आणि 18 आणि 11 सेंटीमीटर ही दोन प्रमाण आपल्याला दिलेली आहेत, पाया आणि उंची. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. त्यांनी सांगितलं की आपल्याला काय काढायचं, क्षेत्रफळ काढायचं आहे. तर मग क्षेत्रफळ काढण्यासाठी चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र आपण सुरुवातीला लिहू. सूत्र बरोबर चौकोनाचे क्षेत्रफळ. चौकोनाचे क्षेत्रफळ. आता चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहीत आहे, तर ते सूत्र आपण सुरुवातीला लिहू. आपण तर इथं आपल्याला त्यांनी काय सांगितले, समांतरभुज चौकोनाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची. तर मग आता आपल्याला हे सूत्र दिलेलं आहे, हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं. काय सूत्र आहे त्याचं, पाया गुणिले उंची. मग पाया किती दिलेला आहे, पाया दिलेला आहे 18 सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे, तर उंची ही 11 सेंटीमीटर. मग याच्यामध्ये आपण किमती ठेवून देऊ. आता 11, 18 गुणिले 11. मग याचा आपल्याला सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचा. 11 8 88. हातचे किती आले, 8 आले. 11 1 11, 11 आणि 8 19. मग हे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती आले, 198 चौरस सेमी. हे आलं आपल्या पहिल्या गणिताचं उत्तर. आता याच पद्धतीने आपण आता दुसरं बघू. दुसरं गणित कोणतं दिलेलं आहे आपले, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. चौकोनाचे क्षेत्रफळ हे बघा, पहिल्या उदाहरणाचं उत्तर आपलं किती आलेलं आहे, 198 चौरस मीटर. आता आपण दुसरं उदाहरण बघत आहोत. हे स्वतंत्र उदाहरणाचं हे उत्तर आलेलं आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघत आहोत. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौरस सेंटीमीटर आहे. चौरस सेंटीमीटर आहे. व पाया 8 सेंटीमीटर आहे. व पाया 8
सेमी आहे. पाया किती दिलेला आहे? 8 सेंटीमीटर. तर त्या चौकोनाची उंची काढा. तर त्या चौकोनाची उंची काढा. आता क्षेत्रफळ दिलं आणि त्याची काय दिलेली आहे? त्याचा पाया दिलेला आहे. तर काय काढा म्हणून सांगितलं त्यांनी? तर त्या चौकोनाची उंची काढण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ती आपल्याला उंची काढावं लागेल. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र लिहून काढायचे. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय दिले? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. हे लक्षात ठेवल्याशिवाय तुम्हाला हे गणित सोडवता येणार नाही. तर मग क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? किमती ठेवतात आपण त्याच्यामध्ये 29.6 म्हणजे 29.6 29.6 बरोबर. आता त्यांनी पाया दिलेला आहे. पाया किती दिलेला आहे? 8 सेंटीमीटर गुणिले उंची. आता आपल्याला ही उंची काढायची. तर मग उंची काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मग आता हे जे इकडे गुणिले आहेत तर इकडे आपल्याला आणल्यानंतर हे काय होतील? भागिले होतील. तर मग आपल्याला उंची काढायची सांगितलेली आहे आपल्याला 29.6/8. तर मग आता आपल्याला यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? त्याची उंची मिळून जाईल. मग आता आपल्याला हा दशांश आपल्याला नाहीसा करायचा, समजा याचा लोप करायचा या दशांशचा. तर आपल्याला काय करावं लागेल? 296 म्हणजे हा दशांश आपल्याला इकडे सरकून द्यावा लागेल आणि इकडे याच्यावर सुद्धा 8 वर एक शून्य द्यावं लागेल. म्हणजेच 80 296/80 हा आपल्याला भागाकार करावा लागेल. मग याचा भागाकार किती येईल? तर याचा भागाकार 80 क 80 करू. 8 त्रिक 24 म्हणजेच 240 3. मग 24 गेले 5 56. पुन्हा याच्यावर एक शून्य दिला. 8 7 56 37. हा भागाकारला 37. तर मग आता आपल्याला दशांश द्यावा लागेल. दशांश एक स्थळानंतर द्यावा लागेल. तर मग किती आलं? त्याची उंची जी आहे उंची बरोबर आपली आलेली आहे 3.7. तर आता आपण हे दोन उदाहरणं बघितले. याचं उंची कशी काढली हे तुमच्या लक्षात आलं. अशा पद्धतीनं आपण उंची दिली तरी आपल्याला पाया काढता येतो, पाया दिला तरी उंची काढता येते. आणि त्याच्यापैकी फक्त आपल्याला काय द्यावं लागतं? त्याचं क्षेत्रफळ दिल्याच्यानंतर किंवा ही दोन उंची आणि पाया दिला तर आपण त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो. क्षेत्रफळ दिलं आणि पाया दिला तर त्याची आपण उंची काढू शकतो. किंवा क्षेत्रफळ दिलं आणि उंची दिली तर आपण पाया काढू शकतो आणि पाया दिल्याच्यानंतर आपण उंचीसुद्धा काढू शकतो. तर हे आलं तुमचं दुसरं उदाहरण लक्षात. आता आपण तिसरं एक उदाहरण बघूया. तर यातील सुद्धा तिसरं उदाहरण कोणतं आहे? एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची उंची 6.4 सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया किती असेल? तर त्याचा पाया किती लांबीचा असेल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर मग यात सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र लिहावं लागणार आपल्याला. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. आता सूत्र लिहिलं आपण. याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवून द्यायचे. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे? कशाच्या किमती दिलेल्या आहेत? त्या चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला. मग आपल्याला क्षेत्रफळ लिहावं लागेल. या समांतरभुज चौकोन जे आहे तर त्याचे क्षेत्रफळ दिलेले आहे 83.2 बरोबर. आता त्यांनी काय दिले? उंची दिलेली आहे आणि पाया काढायला सांगितले. म्हणजे पाया गुणिले 6.4. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं?
तर हा पाया काढायचा आहे. मग लिहू आपण इथं पाया बरोबर किती लांबीचा आहे तो काढायचा आहे. क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 83.2. आता मग हे इकडे आल्याच्यानंतर ते काय होतील भागिले होतील. तर मग हा तो 6.4 भागिले. तर याचा आपल्याला आता भागाकार करायचा. तर मग आता आपल्याला हा दशांश सरकून घ्यावा लागेल. इकडे करून घ्यायचा आता त्याला. मग काय होईल हे 832/64. पण दशांश आपला उत्तर ज्यावेळेस काढलं त्यावेळेस दशांश द्यायला विसरायचं नाही. मग पाया बरोबर. तर आता आपण याचं आता 64 एक 64. एक न भाग देऊ 64 एक 64 64 एक 64. आता ह्या 13मधून 4 गेले खाली राहिले 9. आणि ही 7 1 92 192. 64 एक 64 64 दोन्ही 64 त्रिक. तर आपण दशांश सर्क्युलेशननंतर हे झाले 832/64. आता आपण या दोन्ही संख्येला कितीनं भाग देऊ शकतो 8नं भाग देऊ शकतो. 8 8 8 64 8 8 64 8 1 8. आता शून्य द्यावं लागणार आपल्याला 8 4 32. नंतर पुन्हा 8नंच भाग जाईल 8 1 8 8 2 8 1 8 आणि 2 राहिले तर हे झाले 24 8 त्रिक 24. म्हणजेच पाया बरोबर किती आला आता पाया बरोबर 13 सेंटीमीटर. सेमी म्हणजे सेंटीमीटर. तर आपल्याला पाया काढायचं सांगितलं होतं. आपण अशा पद्धतीनं हा पाया काढलेला आहे. हे तिन्ही उदाहरण तुमच्या लक्षात आले. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला हे सर्वचे सर्व गणितं सोडवता येतात. तर ह्या सूत्राच्या आधारे कोणतेही 2 बाबी दिल्या असतील तर आपण तिसरी बाब काढू शकतो. ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल. तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.